पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली. पूर्वीच्या काळी महिला कीर्तनकार फारशा नसायच्या आणि विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही तर एक क्रांतीच होती. लोकांच्या निंदेला तोंड देऊन एका स्त्रीनं कीर्तनासाठी अख्खं आयुष्य वाहून घेतलं. ती स्त्री होती संत वेणाबाई. संत वेणाबाई वयाच्या 12व्या वर्षीच विधवा झाल्या. एकदा आपल्या सासरी वेणाबाई एक नाथी भागवत वाचत बसली असता दारात समर्थ रामदास उभे राहिले. समर्थांनी तिचं भक्ती सामर्थ्य ओळखून तिला शिष्यत्व दिलं. पण जसं सीतामाईंनी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती तसंच लोकांनी वेणाबाईंना विषाचा प्याला प्यायला लावला होता. वेणाबाईंनी ते विषही पचवून दाखवलं. एकदा काय झालं, रामदास स्वामींच्या मठात रामनवमी उत्सवाची तयारी चालली होती. समर्थ रामदास रामनवमीच्या आधी काही शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. मग त्या काळात ते सगळी जबाबदारी एखाद्यावर सोपवून जात. एकदा ही जबाबदारी आली संत वेणाबाईवर. वेणाबाई कामाला लागल्या, पण झालं भलतंच. ऐन उत्सवाच्या 15 दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना. मग काय झालं माहिती आहे? जे पांडुरंगांनी संत जनाबाईंसाठी केलं होतं ते इथं प्रभू रामचंद्रांनी संत वेणाबाईंसाठी केलं. रामचंद्रांनी रामबाईच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे असं रमाबाईंनी वेणाबाईंना खोटंच सांगितलं. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रमाबाई ही गुप्त झाल्या. भगवंत भक्तांसाठी धावून येतो तो असा. माऊली. 1627-28 मध्ये जन्माला आलेल्या वेणाबाई या मराठी संत होत्या. त्या समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या होत्या. समाज संघटनांच्या कार्यात रामदास स्वामी असताना त्यांची वेणाबाईंशी गाठ पडली. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. वेणाबाई बालविधवा होत्या. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागले. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासाचं प्रवृत्त केलं आणि मठपती बनवले. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथं त्यांची नेहमी कीर्तनं होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. त्यांचे आई वडील समर्थांचेच अनुग्रही होते, तर सासू सासरे एकनाथ महाराजांचे अनुग्रही होते. कोल्हापुरातील मंडळीची मजल तर वेणाबाईंना विषप्रयोग करण्याइतपत गेली. वेणाबाईंनी विष पचवून दाखवले. निंदकांना पश्चाताप झाला. त्यांनी वेणाबाई आणि समर्थांची क्षमा मागितली. प्रारंभी कणखर मनाने जननिंदा सोसणाऱ्या वेणाबाईंनी कोमल अंतःकरणाने सर्वांना क्षमा केली. वेणाबाईंनी विविध प्रकारचे स्फुट लेखनही केले. सीता स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. अभंग, आरत्या, पदे अशी विपुल रचना त्यांच्या नावावर आहे. वेणाबाईंनी उपदेश रहस्य, रामायणी प्रकरण, कोल रामायणी प्रकरण, पंचीकरण, वेदांतातील गद्य टिप्पण्या आदी यांचे लेखन केले. एकूण 1,500 श्लोक, सिंहासन रामायणी प्रकरण, सीता स्वयंवर, एकूण 14 समास, ओवी संख्या 1568, स्फुट अभंग, पदे वगैरे आदी लिखाण केले. सीतेचे स्वयंवर वेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे. पण वेणाबाईंच्या ग्रंथांची योग्यता काही अनोखीच आहे. वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे. रामदास स्वामींनी इसवी सन 1656 मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असेही म्हटले जाते. चैत्र वद्य चतुर्दशी शके 1600 इसवी सन 1678 मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.